अमेरिकेत सध्या एक मोठी राजकीय खळबळ उडाली आहे आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये लोक सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. त्या आंदोलनाला उघड पाठिंबा देणारे ट्रम्प आज स्वतः अशाच परिस्थितीला सामोरे जात आहेत. संपूर्ण अमेरिकामध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. नो किंग नो किंग अशा घोषणा देत लोकांनी सरकार विरोधात मोठं आंदोलन छेडलं आहे. आंदोलकांचा स्पष्ट आरोप आहे की ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षांसारखे नाही तर एखाद्या राजासारखे वागत आहेत. त्यांची निर्णय घेण्याची पद्धत, अधिकारांचा वापर आणि विरोधकांबाबतची भूमिका ही लोकशाही विरोधी असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या आंदोलनाची व्याप्ती किती मोठी आहे याची कल्पना यावरून येते की देशभरात 3100 पेक्षा जास्त ठिकाणी निदर्शने झाली आहेत. काही अहवालांनुसार तब्बल 90 लाखांहून अधिक लोक या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी आंदोलन झाल्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. या आंदोलनाला नो किंग असं नाव देण्यात आलं असून त्यामागे एक मोठा संदेश आहे. आंदोलकांचं म्हणणं आहे की अमेरिका हा लोकशाही देश आहे. इथे राजा नाही तर लोकांनी निवडलेला राष्ट्राध्यक्ष असतो. मात्र ट्रम्प यांची शैली ही हुकुमशाहीकडे झुकणारी असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. दरम्यान या आंदोलनाचं प्रमुख केंद्र ठरलं आहे सेंट पॉल हे शहर. इथे तब्बल 1.5 लाखांहून अधिक लोक एकत्र जमले होते. या संतापामागे एक ठोस कारणही आहे. इमिग्रेशन कायद्याची अंमलबजावणी करताना फेडरल एजंटांच्या कारवाईत 2 लोकांचा मृत्यू झाला आणि यानंतरच लोकांच्या रागाचा स्फोट झाला. लोकांचा आरोप आहे की ट्रम्प प्रशासन देशाला युद्धाच्या दिशेने ढकलत आहेत. विशेषतः इराण सोबतच्या वाढत्या तणावामुळे अमेरिकन नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. युद्धावर होणारा प्रचंड खर्च, देशांतर्गत प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सगळ्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका होत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी इराणमध्ये जे आंदोलन उभं राहिलं होतं त्याला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. आज ट्रम्प स्वतः अशाच प्रकारच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यांच्यावरही तशाच प्रकारचे आरोप होत आहेत. या आंदोलनाला केवळ सामान्य नागरिकांचाच नाही तर अनेक प्रसिद्ध कलाकारांचाही पाठिंबा मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनीही या आंदोलनाला समर्थन दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळीच ताकद मिळताना दिसते. एकीकडे जागतिक स्तरावर इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना दुसरीकडे अमेरिकेतच सरकार विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले आहेत. ही परिस्थिती ट्रम्प प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. आता पुढे काय होणार, ट्रम्प या आंदोलनाला कसं हाताळणार आणि या आंदोलनाचा अमेरिकेच्या राजकारणावर व आगामी निर्णयांवर काय परिणाम होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.